उन्हाळा दिवस म्हटलं ना, तर भाज्या जरा कमीच असतात. त्यावेळेला आपण जास्तीत जास्त कडधान्य वापरतो. तर आज माझ्याकडे ह्या तुरी होत्या, तर म्हटलं चला आज तुरीची मस्त अशी भाजी बनवूया. त्यासाठी या तुरी मी रात्रभर मस्त भिजवून घेतल्या. नंतर आता आपण कुकरमध्ये मीठ टाकून याला चांगलं शिजवून घेऊ. म्हणजे थोड्याशा नरम होतील अशा शिजवून घ्यायच्या आहे. नंतर जोपर्यंत तुरी शिजतायत तोपर्यंत एक मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलं. त्याच कढईमध्ये तेल टाकून कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा. हलकासा चांगला परतून झाला की याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं, 1 चमचा धने टाकून घेतले आणि 1 आल्याचा तुकडा टाकून घेतला. परत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसर रंग आला की आपला हा मसाला भाजून झाला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं, 1 टोमॅटो टाकून घ्यायचा, सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून आता याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची. एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली होती, ते टाकून घेतली. हा जो मसाला आहे चांगला असा परतून घ्यायचा. नंतर काही सुके मसाले टाकून घ्यायचे. म्हणजे लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडं टाकलं आहे कारण आधी आपण तुरी शिजवताना देखील मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे बेतानेच टाकायचं आहे. नंतर हा मसाला चांगला परतून झाल्यानंतर शिजवून घेतलेल्या तुरी याच्यामध्ये टाकून घेतल्या. थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता आपण ही भाजी चांगली उकळून घेणार आहे. तर याला तुरीच्या घुगऱ्या देखील म्हणतात. तुम्ही या भाजीला काय म्हणता किंवा तुम्ही ही भाजी खाता की नाही खात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भाजी तयार आहे, या मग खायला.